साधने तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा सुकृताची जोडी झाली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीव तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा हे तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे गोपाल कृष्ण भगवान की जय भागवत महापुराण की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुक उवाच खट्वाङ्गदीर्घबाहुश्च रघुस्तास्तस्म पृथुस्रवः आजस्ततो महाराजस्तस्मादशरथो भवेत्। तस्यापि भगवानेश साक्षात् ब्रह्ममयो हरिः अंशासेन चतुर्दागात् पुत्रत्वं प्रार्थितस्वरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपल्या या भागवत कथेमध्ये चौथ्या दिवसाच्या सेवेला आपण प्रारंभ करत आहोत आणि अतिशय पवित्र ही भागवत कथा। कारण सर्व कथेमध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोणती कथा असेल तर भागवत कथा। श्रीमद भागवतान मुक्ती स्वतः सूर्यदेवाने हे सांगितलं होतं गोकर्णाला की हे गोकर्णा सर्वात श्रेष्ठ जर कथा कोणती असेल तर भागवत कथा। म्हणून धन्य भागवती वार्ता। आणि अशा प्रकारे म्हणून या ठिकाणी मागील वर्षीही भागवत कथा झालेली सत्शिकलं बघायला कोणतरी भागवत कथेचं नाव काढलं होतं तेव्हा म्हणून याही वर्षी परत हा कथेचा योग आणि चौथ्या दिवसाच्या सेवेला आपण प्रारंभ करत आहोत। काल आपण कथा पाहिली भरत राजाची कथा। फारच मोठी कथा असल्यामुळे आपल्याला तरी ती अपूर्णच ठेवली आपण। अनेक पुण्यवानाच्या राजाच्या कथा याच्यामध्ये आल्या आणि चौथा दिवस आज असल्यामुळे पुढे पंचम स्कंदामध्ये आलेली कथा राम अवताराची कथा आपल्या भागवतामध्ये आलेली। कारण हा चैत्र मास आणि या चैत्र महिन्यामध्येच रामाचा अवतार आणि म्हणून राम अवताराची एक कथा याच्यामध्ये आलेली आहे। ती आपण थोडक्यात कथा पाहू आणि परत पुढची कथा वेळेनुसार आपण विचार करू त्याचा। गोपाल कृष्ण भगवान की जय। कारण राम अवतार हा सूर्यवंशातील अवतार आणि श्रीकृष्ण अवतार हा चंद्रवंशामध्ये अवतार। म्हणून दोन्ही अवताराचं वर्णन या भागवतामध्ये आलं। कारण सूर्यवंशही आणि चंद्रवंशही हे भगवंतापासून आलेले वंश दोन्ही। सूर्यवंश भगवंतापासून आलेला आणि चंद्रवंश सुद्धा भगवंतापासून आलेला। म्हणून दोन्ही वंशामध्ये पुण्यशील राजे झाले आणि दोन्ही वंशामध्ये भगवंताने अवतार धारण केला। सूर्यवंशामध्ये राम अवतार आणि चंद्रवंशामध्ये श्रीकृष्ण अवतार। म्हणून अगोदर त्यांनी राम अवताराची कथा सांगितली आणि नंतर
श्रीकृष्ण अवताराची कथा सांगितली. म्हणून राम अवताराची कथा आपण आता थोडक्यामध्ये पाहत आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. खट्वांग दीर्घ बाहुष रघुस्तस्मात् पृथुस्रवः. सूर्यवंश जो आहे, ब्रह्मदेवापासून कश्यप नावाचे ऋषी आणि आदिती देवी यांच्यापासून सूर्यदेवाचा अवतार, सूर्यदेवाचा अवतार प्रगट झाल्याबरोबर त्यांनी सांगितलं की माता पित्यांना वंदन केलं. अवतार घेतल्याबरोबर माता आणि पिता यांना वंदन केल्याबरोबर त्यांनी सांगितलं, बाळा आमचा आशीर्वाद आहे तुला. त्यांनी सांगितलं, आम्हाला असा आशीर्वाद द्या की माझ्या जीवनामध्ये काहीतरी दुसऱ्याचं कल्याण करता येईल, मला याच्यासाठी माझा जन्म सफल होईल असा आशीर्वाद द्या. मग त्यावेळेला कश्यप आणि आदिती यांनी सांगितलं, कारण सुरुवातीचं नाव त्यांचं लोलार्क, सांगितलं हे लोलार्क बाळ काय करायचं, हे सर्व तुझी इच्छा पूर्ण करणारे देवादिदेव महादेव त्यांच्याकडे जावं लागेल. कारण आम्ही तुझे जन्म देणारे माता पिता आहोत, पण तुझी पूर्ण इच्छा तिथं होईल महादेवाकडे. म्हणून महादेवाची आराधना केली त्यांनी बालवयामध्ये. महादेव प्रसन्न झाले आणि सांगितलं, लोलार्क काय इच्छा आहे तुझी. सांगितलं, काय नाही, फक्त माझा हा जन्म दुसऱ्याच्या सेवेसाठी असावा एवढीच इच्छा आहे माझी. परोपकारासाठी शरीर असावं. कारण अनेक वस्तू परोपकारासाठी आहेत. परोपकाराय फलंती वृक्षाः. वृक्षाला फळं येतात परोपकारासाठी. बघा आंब्याला फळं आलेले आहेत आता, हा ते सर्व दुसऱ्यासाठीच. बघा काय उपकार आहे. म्हणून माऊलीने याचं वर्णन केलं, ज्ञानेश्वर माऊलीने. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. बघा म्हणून वृक्षामध्ये हे सामर्थ्य असं आहे की फळ नाही दिलं, फूल नाही दिलं, पण सावली तरी देणारच. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे वृक्षाचं, त्या वृक्षाला तोडायला जरी माणूस आला तरी त्याला सावलीच देणार. बघा माऊली बोलतात, खंडावया गाव. हा बघा, खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष जैसा. बघा म्हणून असा हा वृक्ष आहे. म्हणून वृक्षाचं संगोपन करणं म्हणजे सेवा असती बरं. त्याचा एक श्लोक आलेला आहे आपल्या भागवतामध्ये, श्लोक आहे त्याचा. आगता नागतान सर्वान पितृवंशास्तु तारयत कांतारे वृक्ष रूपिया तस्मात वृक्षास्तु रोपयत. की वृक्षाला जर आपण पाणी घातलं, त्याला सांभाळलं, तर ती सुद्धा एक प्रकारची सेवा असते. हेच नामदेवराय सांगतात, जे वृक्ष लावी ती सर्व काळ तयावरी शस्त्राचे झल्लाड. ईश्वरी अर्पिती फळ पुत्रवंत होणी नांदती, असं वर्णन आहे त्याचं. तेव्हा म्हणून सूर्यवंश आणि चंद्रवंश हे पुण्य पावन. सूर्यदेवाने सांगितलं, परोपकारासाठी माझं शरीर लागावं इच्छा आहे. कारण वृक्ष परोपकारासाठी, नद्या पाणी घेऊन चालल्यात परोपकारासाठी, गाय दूध देती परोपकारासाठी. बघा, आणि म्हणून परोपकार मिदम शरीर, म्हणून हे शरीर सुद्धा परोपकारासाठी करायचं. महादेवाने सांगितलं, लोलार्क तुमची चांगली इच्छा आहे बरं का, आता एक काम करू म्हटले, मी एक महत्वाचं काम देतो म्हणे तुझ्याकडे बाळा, महत्वाचं काम. महादेवाने काय केलं पहा,
आपल्याजवळ ज्या 12 ज्योती होत्या त्याच्यातली एक ज्योत दिली त्यांच्याकडे आणि सांगितलं ही ज्योत प्रकाश द्यायचा सर्व जगाला, प्रकाशाची ज्योत बघा. आणि सांगितलं ही ज्योत घ्यायची बाळा आणि ही ज्योत अखंड देत राहायचं सर्व जगाला, अखंड. आणि हा प्रकाश, ती ज्योत दिसताना छोटी दिसली. सांगितलं एवढ्या ज्योतीत भागन का? म्हणले लई होईल. ही महादेवाची ज्योती ती. हा, ते का आपण लावलेलं ती बाय का? हा, महादेवाची ज्योती. म्हटले ही ज्योत अशी आहे की नको नको होईल म्हणे प्रकाश हा. याच्यामध्ये कमी जास्त पण आपोआप वाढल म्हणे ऋतुमानानुसार. म्हणून याचं वर्णन करतात माऊली. महेशे सूर्या हाती दिजली तेजाची दीप्ती. बघा काय वर्णन आहे. आणि असा प्रकाश दिल्यानंतर महादेवाने अजून एक वरदान दिलं त्यांना. सांगितलं ही म्हणे तुला प्रकाशाची ज्योत दिलीच पण दुसरी ज्ञान प्रकाश पण दिला. ज्ञान बाबा, म्हणून ज्ञान प्रकाश अज्ञान निवृत्त करणारा आणि हा प्रकाश अंधकार निवृत्त करणारा, असा दोन्ही प्रकाश देऊन सूर्यदेवाला देवत्व दिलं. देवत्व महादेवाने. म्हणून सूर्यदेवाला जरी आपण नमस्कार केला तरी भगवंताला नमस्कार केल्याप्रमाणे. आदित्यं गणनाथंच देवी रुद्रंच केशवम पंचदैवतमित्युक्तम सर्व कर्म सुपूजयत. या 5 देवाला समान देवत्व आहे. मग त्याच्यामध्ये सूर्यदेव, गणपती, आदिशक्ती देवी, महादेव आणि महाविष्णू. या 5 देवतेला समानत्व आहे. म्हणून या 5 देवीपैकी कोणत्याही देवतेचं जरी भजन केलं तरी आपल्याला एक रूप भक्ती प्राप्त होत असते. आणि म्हणून त्याच सूर्यदेवाच्या वंशामध्ये इक्ष्वाकू राजा, इक्ष्वाकू राजाच्या पुढे अनेक परंपरा येता 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 भरपूर राजे, जवळजवळ 150 राजाची यादी आहे आपल्याकडे. आता एवढ्या राजाचे नाव वाचित बसण्यापेक्षा आज आपल्याकडे लक्षात राहणार नाही, वेळ जाण्यापेक्षा आपलं पुढे येऊ. मग त्यावेळेला या वंश परंपरेमध्ये पुढे आज राजा दशरथाचे वडील आज राजा, आणि आज राजा ही सुद्धा धार्मिक सर्व राजे. त्याच्या अगोदरचे खटवांग राजा, त्याच्या दीर्घबाहू, असे हे राजे झाले बा. आणि अशा या राजाच्या परंपरेमध्ये आज राजाच्या पोटी दशरथ राजा, म्हणजे सूर्यवंशाची ही गादी हे राजे व्यवस्थित चालवित होते. आणि दशरथ राजाला एक व्यसन होतं बघा, थोडंसं शिकारीचं व्यसन होतं, व्यसन. आणि त्या शिकारीच्या व्यसनामुळे काय झालं, श्रावण बाळाची हत्या झाली त्यांच्याकडून. श्रावण बाळाची हत्या. आणि त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांनी शाप दिला त्यांना. असं असतं, कारण हत्या झाली की काहीतरी शाप मिळणार. आणि म्हणून शाप प्राप्त झाल्यामुळं दशरथ राजाला लवकर पुत्र संतती झाली नाही. मग त्याच्यासाठी दशरथ राजाने काय केलं, काय करावं म्हणून विचारत होते. पण इंद्रदेवाने त्यांना स्वर्गाला बोलवलं. इंद्रदेवाने स्वर्गामध्ये दशरथ राजे जाताना कैकेयीने हट्ट धरला, मला यायचं तुमच्या बरोबर. दशरथ राजाने सांगितलं मी युद्धाला चाललोय, तो कशाला येईल. तिने सांगितलं मला युद्धाला तुम्ही चालले पण तुम्ही कसं युद्ध करता हे मला पाहायचंय म्हणे. किती तुम्ही मोठे आहेत, पराक्रमी आहेत, पाहायला काय अडचण आहे मला. कारण पतीचा पराक्रम पत्नीने जर पाहिला उलट चांगलं आहे म्हणे, आनंद आहे. मग हट्ट धरल्यावर म्हणले बरं चल. आवडती होती ती. पण त्या कैकेयीला एक वरदान होतं पहा. तिच्या हातामध्ये लोहत्व प्राप्त झालेलं होतं. तिला लोहमय अशा हातामध्ये तिच्या हात
लोहमयता प्राप्त झाली होती. तिला बालपणामध्येच तो एक तिला वरदान मिळालेलं होतं. त्याची एक वेगळीच कथा आहे. परत आता सर्वच रामायण सांगायचं म्हटल्यावर 7 दिवस सांगितलं तरी कमी पडेल ना. आता एका दिवसात कसं, पण थोडक्यात सांगायचं आपल्याला. मग ही कैकई ज्या वेळेला गेली त्यावेळेला काय झालं, शुक्राचार्याने एक असा बाण मारला आणि त्या बाणामुळे रथाचा जो आख होता तुकडाच पडला त्याचा. कैकईच्या लक्षात आलं, चाक बाजूला व्हायला लागलं. कैकई पटकन खाली उतरली आणि हातच घातला त्याच्यामध्ये. हात घातल्याबरोबर दशरथ राजाला याची काही कल्पना नव्हती. ते पुढं युद्ध करीत होते, कैकई मागं बसलेली होती. पटकन खाली उतरली, हात घातला त्याच्यामध्ये. परत चाक फिरायला लागलं. पण त्या आख जो होता ना तो आग बाजूला झाला, तुकडा पडला त्याचा. तिने हातच घातला त्याच्यात. काय आणि पण आपल्या पतिदेवाला सांगितलं नाही, काहीच बोलली नाही ती. इकडं युद्ध चालत असताना दशरथ राजाने परत शुक्राचार्यावर असा बाण सोडला, त्यांना घायाळ करून सोडलं. आणि मग दशरथ राजाने असं मागं पाहिलं, कैकई दिसत नाही. आणि त्यावेळेला त्यांनी असं बाजूला पाहिलं, सांगितलं, कैकई अरे म्हणे तू इकडं खाली का उतरली? काय माझी आज्ञा नसताना खाली उतरली म्हणे तू? सांगितलं तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही खाली उतरा आता, कारण मी जर हात काढला तर रथ लगेच खाली पडेल म्हणे. कारण चाक एका बाजूला झाल्यावर तुम्ही पडताना म्हणे रथ बाजूला पडेल, तुम्ही खाली उतरा. आणि मग ते दशरथ राजे खाली उतरले आणि हात असा बाहेर काढला, चाक बाजूला झाला, रथ लगेच एका बाजूला. आणि मग दशरथ राजे म्हणले, काय तुला आणल्याचा खरंच फायदा झाला म्हणून. तुला नसतं आणलं तर आज काय अवस्था झाली. ती म्हणली मग त्याच्यामुळेच कसं आहे, माझी इच्छा मी व्यक्त केली होती की मला घेऊन चला, असं असतं म्हणे. आणि म्हणून सांगितलं खरं आहे म्हणे. मग त्यावेळेला दशरथ राजाने सांगितलं, काय तुझी इच्छा असेल मागून घे मला. प्रसन्न झालो, प्रसन्न. त्यावेळेला कैकई हुशार होती व तिने ताबडतोब मागितलं नाही. तिने सांगितलं, काय प्रसंगानुसार मागन म्हणे मी, फक्त मला काय करा, वरदान वचन देऊन ठेवा. 2 वचन घेतले बघा ते, 2 वचन. आणि ज्यावेळेस टाईम येईल त्यावेळेला म्हणे मी काय करील, माग. असं हे कैकई नाही मागितलं. त्यावेळेस पुढे काय प्रकार झाला, काय वर्णन करता शुकमुनी महाराज. थोडं भजन. श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम. कैकईला वचन देऊन ठेवलं त्याने. आणि वचन असं असतं, दिलेला शब्द पूर्ण करावा. जर वचन बदललं पाप असतं. तुकाराम महाराज सांगतात,
वचना फिरती आधम जन. बघा, म्हणजे शब्द जर माणसाने सारखा बदलीत राहिलं, अधमतेचं लक्षण असतं, पाप असतं ते. म्हणून दिलेला शब्द पूर्ण करावा, दिलेलं वचन पूर्ण करावं. वचन दिलं होतं आणि माहिती होतं काही काही का आता दिलेलं शब्द वचन आपल्याला प्रसंगानुसार आपण मागू. आणि पुढे काय झालं, मोठी कथा आहे, थोडक्यात पाहायचं आपल्याला, धावतं सांगायचं पुढची कथा. अजून काय झालं पुढे, दशरथाने स्वर्गातून खाली आले, पुत्र प्राप्त करण्यासाठी त्यांनी एक विचार केला, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. सर्व विचार करता करता वशिष्ठ मुनी त्यांनी सर्वांनी सांगितलं, तुम्हाला यज्ञ करावा लागेल, पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. आणि शृंगी असलेला, हरणीपासून झालेला मुलगा, विभांडक ऋषीला पण हरणीपासून झालेला, आणि त्या मुलाच्या हस्ते यज्ञ जर केला, आणि यज्ञ करताना त्याचा विवाह करून द्यावा लागेल, अगोदर लग्न करून द्यावं लागेल. कारण यज्ञाला बसायचं, पूजेला बसायचं म्हणले एकट्याला बसता येत नाही. हा, यज्ञाचा आरंभ करील भगवान की जय. यज्ञाचा आरंभ करील वलाई, म्हणून यज्ञ आरंभीला सुरुवात केली यज्ञाला, म्हणून तो पुत्र कामिष्टी यज्ञ. म्हणून आता हा सो यज्ञ, याला नाम यज्ञ म्हणायचं, ज्ञान यज्ञ म्हणायचं. हा यज्ञ श्रेष्ठ सर्वात. नाम जप यज्ञ तो पर, बाधू न शके स्नानादी कर्म. म्हणून हा यज्ञ श्रेष्ठ प्रतीच, नाम यज्ञ, ज्ञान यज्ञ. आणि याचं वर्णन अग्निपुराणामध्ये पण आलेलं आहे. विधी यज्ञ जप यज्ञो विशिष्टो दशभिर गुणाः उपाशुत्सात गुणा सहस्रो मानस स्मृता. म्हणजे विधी यज्ञापेक्षा नाम यज्ञ शतपटीने श्रेष्ठ असतो, असा यज्ञ असतो. कारण विधी यज्ञाला विधीचं पालन करावं लागतं, आणि या नाम यज्ञाला वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही. स्नान न करता जरी आपण चिंतन केलं तरी पुण्य तेवढंच. आणि विज्ञ यज्ञ करायचं म्हटलं, स्नान केल्याशिवाय पूजेला बसता येत नाही, स्नान करावं लागतं. परत अजून कपाळाला गंध लावल्याशिवाय ती पूजेला बसता येत नाही. त्याचा सुद्धा श्लोक आलेला आहे. लल्लाटे तिलकम कृत्वा संध्या कर्म समाचरित आकृत्वा भाल तिलकम तस्य कर्म निरर्थकम. बघा, म्हणजे गंध जरी लावला नाही आपण पूजा करताना तरी ती पूजा निष्फल होत असती. बघा किती वर्णन आहे विधी यज्ञ. मग कधी आपण देवाच्या पूजेला जर बसलो तर स्वतः अगोदर आपल्याला गंध लावा लागतो. बघा, मग जसं सुवासिनीला कुंकू लावायचं असलं तर अगोदर आपल्या कपाळाला पाहिजे, म्हणजे लावता येतं. आपल्या कपाळाला जर नसलं तर लावता येत नाही, असं असतं. म्हणून असं एक हे नियम आहे त्याचा बघा. आणि म्हणून गंध भगवंताला लावण्याचा अधिकार सर्वांना, कोणी असू दे.
आणि भगवंताला लावण्याच्या अगोदर आपल्या कपाळाला काय पाहिजे, गंध लावावा. आणि नंतर पूजाला, कितीतरी पूजा करताना माणसं पाहिले महाराज, हा आंघोळ करून आपलं नुसतं पाणी घातल्यानं देवाची पूजा गंध लावून, स्वतःला गंध म्हणले आता घरी गेल्यावर लावायचा. हा मग त्यांना सांगावं लागलं असं नसतं, स्वतःला अगोदर गंध लावायचा आणि नंतर भगवंताला. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याचं वर्णन आहे म्हणून सांगायचं बरं का, तसं अंदाजे काही सांगता येत नसतं, ते आहे तीच सांगावं लागतं, कारण अंदाज पण ते काही बोललं तसं चालत नाही. म्हणून यज्ञामध्ये नामयज्ञ श्रेष्ठ, ज्ञानयज्ञ श्रेष्ठ. आणि या नामयज्ञाला बंधन नाही कोणतं. कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे काळ वेळ नाम उच्चारिता नाही असा यज्ञ म्हणजे नामयज्ञ. आता हा पुत्र कामिष्ट यज्ञ होता, त्याच्यामुळं मंत्र व्यवस्थित, जप करणं व्यवस्थित आणि शृंगी त्याचा विवाह करावा लागला त्यांना. विभांडक ऋषीचा मुलगा हरणीपासून झालेला, त्याला स्त्री म्हणजे काय माहिती नव्हतं. मग त्याला आणण्यासाठी स्वर्गातून अप्सरा आणावं लागल्या. इंद्रदेवाला मदत केली होती स्वतः दशरथ राजाने, म्हणून इंद्रदेवाने सांगितलं घेऊन जा अप्सरा. आणि त्या अप्सरेच्या मधुर आवाजाने तो वश झाला. कोण? शृंगी. कारण त्यांचा आवाजच असा मधुर होता, स्वर्गातला आवाज होता तो, स्वर्गातल्या अप्सरा होत्या आणि त्या नृत्य करीत होत्या आणि गायन करीत होत्या. मग हरणाला काय असतं, ज्यावेळेला मधुर आवाज कानावर पडतो आणि त्या हरणीचाच मुलगा होता, त्याच्यामुळं स्वराचं त्याला काय होतं, आकर्षण. आणि बरोबर त्या अप्सराने बोलून आणून 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 त्याला लग्नालाच प्रवृत्त केलं. बघा, ज्याने स्त्री म्हणजे काय माहिती नव्हती कसली असते ती,
परंतु त्याचा विवाह केला. विवाह केल्याच्या नंतर त्यांच्या हस्ते यज्ञ दशरथाने केला आणि केल्याच्या नंतर यज्ञ पूर्ण झाला. अग्निदेवातून प्रसाद आला वरती. प्रसाद आल्याबरोबर सर्वांना दिला राण्याला. पण काही रुसली. कशामुळं? अगोदर दिला नाही म्हणून रुसली. बघा मान, हा म्हणून असं मान सन्मानाचा विचार आला की काहीतरी बंधन आलंच. म्हणून परमार्थामध्ये मान अपमान याचा विचार करू नये. आम्हाला बोलवायलाच पाहिजे असं कधी म्हणू नये. नको नको मान सोड अभिमान, नको नको मान सोडी 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 अभिमान. हरि मुखे गाता हर परिचिंता, सोनी तुपना तोची सुखी, सोनी तुपना तोची सुखी. हरि मुखे गाता हर परिचिंता, हरि मुखे गाता हर परिचिंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा काय वर्णन केलंय. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तूपन तोची सुख. म्हणून असं असतं. म्हणून मान अपमान हे मनामध्ये धरू नये. परमार्थ करताना कुणाही आपल्याला बोलू न बोलू, न पाचारिता जावे. बघा संत चरण भावे रे भावे. अशा प्रकारे म्हणून कैकेयीला मान अहंकारामुळे, कारण मी आवडती आणि कौशल्याला अगोदर प्रसाद देतात. मान म्हणजे थोडक्यासाठी सुद्धा आपल्याला अगोदर पाहिजे एवढाच मान पाहिजे. आणि त्या प्रसाद घ्यायला विलंब झाला. म्हणून असं असतं 4 गोष्टीला जर विलंब झाला तर विघ्न येत असतं असं वर्णन आहे बरं का त्याचं. फल मूल तीर्थ आणि प्रसाद. शीघ्र मेवानुसेवेत विलंबो कार्यनाशकः असे. म्हणून विलंब जर झाला तर त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न येत असतं विलंबामध्ये. म्हणून फळ जर आपल्याला समजा दिलं कुणी, लई दिवस जर ठेवलं खराब होऊन जाईल ते, लगेच खाव असे. मूल जर रडत असेल आईने पटकन उचलावं त्याला, कारण ते ज्यादा वेळ जर रडलं तर त्याला दुसरं त्रास होण्याची शक्यता आहे. रडून रडून त्याचा घसा बसेल, त्रास होईल, आणि म्हणून त्याला पटकन उचलावं. लहान बाळ जर रडत असेल तर त्याला आईने पटकन उचलावं, नाही तर त्याला विपरीत त्रास होऊ शकतो. रडताना काही होऊ शकतं त्याला. म्हणून मूल बाळ असेल त्याला पटकन उचला. तीर्थाला जर आपण गेलो तर त्या तीर्थाचं अगोदर सेवन करावं. समजा पंढरपूरला गेलो, अगोदर काय करावं? स्नान झाल्याच्या नंतर भगवंताची कथा ऐकावी. आणि कथा कीर्तन ऐकून दर्शन घेऊन आणि मग तिथला विधी पूर्ण होत असतो. चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा, समाधान चित्ता सर्वकाळ, समाधान चित्ता सर्वकाळ, समाधान चित्ता सर्वकाळ. चंद्रभागे स्नान विदितो हरी कथा, समाधान चित्ता सर्वकाळ, समाधान चित्ता सर्वकाळ.
की जय. हा विधी चंद्रभागेचं स्नान करावं. स्नान करताना सुद्धा नियम आहे त्याचा बरं का. 9 जर वाजले असते समजा तर नंतर रात्रीचं स्नान करायचं नाही कधी, कारण तीर्थ झोपलेले असतात. त्याचा श्लोक आलेला आहे बघा. न पूर्वा पर रात्रीशू. पहिल्या प्रहरामध्ये पहिला प्रहर संपला की माणसाला झोपावं लागतं आणि तीर्थ झोपत असतात. म्हणून 9च्या पुढे जर चंद्रभागेचं स्नान केलं दोष लागतो आपल्याला. कोणत्या तीर्थामध्ये घरी जरी आपण स्नान केलं 9च्या पुढे दोष असतो. हा म्हणून 9च्या पुढे स्नान करायचं नाही रात्रीच्याला बरं, कारण ते तीर्थ सुप्त झोपलेले असतात. आणि झोपेतून जर उठवलं माणसाला सुद्धा उठू नये कधी असं असतं. त्याचा सुद्धा वेळ असतो की शक्यतो लई रात्रीचा नाही तर उगा आपल्याला झोप नाही आली म्हणून त्याला फोन लावून एखाद्याला करायचं जागं झोपेतून उठायचं त्यांनी. तसं करू नये का, कारण त्या झोपीमधला आनंद असतो. माऊली सांगतात स्वतः, साचची पुढती विरा जरी नये स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा मनो येता. हा म्हणून झोपेमध्ये माणूस आत्मानंदामध्ये मग्न असतो, आत्मानंदामध्ये मग्न असतो. आणि त्याला जर उठवलं त्रास होत असतो, दोष पाप असतं. फक्त कधी उठवावं तुकाराम महाराज सांगतात, कथा निद्रा भंग करावा भोजनी तया सुखाधनी पार नाही. तर काय, कथा सुरू झाली आणि झोप लागली त्यावेळेला उठवावं. भूक लागलेली असेल त्यावेळेला एक उठवावं. पण असं जर गाढ झोप लागलेली ना अशा वेळेला जर उठवलं माणसाला दोष लागत असतो, असा नेम. म्हणून तीर्थ झोपलेले असतात 9च्या पुढे. आणि तीर्थाला मध्ये स्नान केल्यावर काय होतं, तीर्थाला झोपेतून उठवलं ना दोष लागतात. म्हणून त्याचं सुद्धा शास्त्र आहे बघा. म्हणून स्नान करताना नाही तर काही वेळेला उशिरा माणसं जातात, काही वेळेला गाडी काम आवरद्या जावं शेतीतलं थोडंसं म्हणले घरी आलो जाऊ पंढरपूरला, कपडे घ्या बरोबर तिथं पोहोचते 10 वाजता रात्री. म्हणले आता चला चंद्रभागेला काय पहिलं स्नान शिरले ना 10 वाजता चंद्रभागेत. ते तीर्थ झोपलेलं आणि उठवले तीर्थ आपण जाऊन. मग ते तीर्थ विचार करतं काय एवढ्या लांबून आले काय आम्हाला उठवलं. म्हणून अशा वेळेला उठवायचं नाही, तर नियम आहे त्याचा बघा. म्हणून चंद्रभागेचं स्नान असं सांगितलेलं. म्हणून याप्रमाणे तीर्थाचं सेवन करावं, विलंब करू नये. आणि प्रसाद जो आहे तो आपण सेवन करावा, विलंब लावू नये. आता समजा कथा संपली की लगेच प्रसादाला बसायचं. उगाच नुसतं इकडे तिकडे पाहत बसलं तर जमन का. पुढं आलं की लगेच सुरू करावं. का प्रसाद असतो तो. म्हणून शीघ्रमेवानुसेवेत. अशा प्रकारे विलंबो कार्यनाश. जर विलंब केला तर आणि असं झालं, विलंब झाला कोणाकडून, कैकेयीकडून. आणि तिने लवकर प्रसाद घेतला नाही आणि ब्रह्मदेवाने शाप दिलेला होता एका अप्सरेला, ती घार झालेली होती. पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, पिंडगारीने झडपिला, झडपिला, पिंडगारीने
भगवान की जय. पहा ती अप्सरा जी होती त्या अप्सरेने काय केलं होतं, मद्य पिऊन आली होती, दारू पिऊन नृत्य करायला ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये. म्हणून मद्य पिणं दोष असतो बरं का, मद्य पिणं पाप असतं. आता तो विषय नाही काढायचा आपल्याला, इथं कोणी नसणार त्याच्यापैकी, त्याच्यामुळे कशाला सांगायचे. तर असं मद्यप्राशन करून ती अप्सरा त्या ब्रह्मदेवाच्या पुढे नृत्य करायला गेली होती. ब्रह्मदेवाने ओळखलं, ज्यार्थी अंगाचा तिचा चालण्याचा तोल वेगळा वाटला. म्हणलं हिने मद्य घेतलेला आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, या पवित्र सभेमध्ये असं अपवित्र घेऊन पोटामध्ये चालत नाही. तो अशी म्हणे इकडं तिकडं अंग हलवती ना, तुला जन्म आता घारीचा जन्म, मृत्यू लोकामध्ये जा आणि 88,000 वर्ष तू गार होशील म्हणे. किती? 88,000 वर्ष गार, आणि आकाशामध्ये फिरणार तू सारखी. बघ, कारण तू अशी डुलत डुलत आली ना म्हणे, मग तुला जन्मच असा. बघ, कर्माचं प्रायश्चित. आणि मग तिने सांगितलं, ब्रह्मदेवा मला घारीचा जन्म, पक्षाचा, हा काय नाही, मग आकाशामध्ये भरारी मारीत राहायचं, किती फिरायचं म्हणे. आता तू जशी डुलत आली ना तसं फिरायचं म्हणे आकाशामध्ये. किती वर्ष? 88,000 वर्ष. का थोडे दिवस आहेत काय? बघ, मग तिने सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही आता शाप दिला, पण याच्यातून मला मोकळं नंतर तरी करा. आता तुमचा शब्द ब्रह्मदेवाचा शब्द होता, तो मागं घेता येत नाही, ब्रह्मवाणी होती. मग असं करा, पुढं माझं चांगलं होईल असं काहीतरी करा, माझ्याकडून चांगलं काम होईल, मला शापमुक्त होता येईल. ब्रह्मदेवाने सांगितलं, तुला शापमुक्त होण्याला एकच उपाय होता. काय? दशरथाच्या यज्ञामधला प्रसाद, तो अग्निदेव प्रसाद ज्या वेळेला देतील त्यावेळेला तो प्रसाद काय करायचा, कैकई त्यावेळेला त्या प्रसादाचा तिरस्कार करील थोडा, आणि त्यावेळेला काय करायचं, तो ते प्रसाद उचलायचा आणि इकडं ऋष्यमुख पर्वतावरती अंजनी, वायुदेवाची केसरी वानर त्यांची पत्नी असलेली अंजनी, ती महादेवाचं तप ध्यान करीत बसलेली आहे. आणि म्हणून ती इच्छा आहे तिची काय, की पुत्र प्राप्तीची इच्छा आहे तिला. म्हणून ती महादेवाची आराधना करीत बसलेली आहे. आणि त्यावेळेला तो हाच प्रसाद तू काय करायचा, त्या अंजनीला पोच करायचा. आणि तो प्रसाद पोच झाला की तू शापातून काय होणार, मुक्त होणार. पण 88,000 वर्ष तुला मात्र घार होऊन फिरावं लागेल. दिला ना ब्रह्मदेवाने शाप. म्हणून ती घार आकाशामध्ये फिरत आणि ती आली आणि लगेच तो प्रसाद उचलला तिने. आणि अंजनी देवी जी आहे ऋष्यमुख पर्वतावरती, ती महादेवाचं ध्यान करत बसलेली होती. तो प्रसाद अंजनी जवळ दिल्याबरोबर तिला सांगितलेलं होतं अगोदर की प्रसाद आला की विलंब करायचा नाही. म्हणून तो प्रसाद लगेच तिने सेवन केला आणि महादेव तिला प्रसन्न झाले. सांगितलं, महादेवाने काय इच्छा आहे. मग अंजनीने सांगितलं होतं मला की पुत्र व्हावा, तुमच्यासारखा पुत्र व्हावा. म्हणून अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी. भगवान की मोठ्या कथा आहे. रामायण खूप मोठं असतं, आपल्याला धावतं सांगतो. काय झालं, एक एक विषय. रामायण म्हणजे का साधं आहे का? तेव्हा काय झालं पहा,
त्या अंजनीच्या तपामुळे महारुद्र म्हणजे महादेव, कारण रुद्रामध्ये 11 प्रकार आहेत बरं का. रैवत, आज, भव, भीम, वाम, उग्र, वृषाकपी, अजेकपाद, ऐरबुंदी, बहुरूप, महानव असे 11 रुद्राच्या कथा आहेत. भागवतातच कथा आहेत त्याच्या, पण वेळ नसतो सांगायला आपल्याला, फार मोठा विषय त्याचा, या 11 रुद्राच्या कथा. त्याच्यामध्ये महारुद्र जे आहेत ते महादेवाचा प्रत्यक्ष अवतार, म्हणून त्याला महारुद्र म्हणतात. आणि असा महादेवानेच अवतार धारण केला, कारण अंजनीचं हे मोठं भाग्य, म्हणून तेच हनुमान रूपाने आले. म्हणून हनुमान म्हणजे काय सामान्य आहे का? नुसतं हनुमान जर आपण म्हटलो तर 8 प्रकारचे लाभ प्राप्त होतात आपल्याला. कोणते कोणते? बुद्धी, बल, यश, धैर्य, निर्भयत्व, आरोग्यता, अजायत्वम आणि वाक्पटुत्वम. 8 प्रकारचे लाभ प्राप्त होतात. हनुमान एका नामामध्ये ही शक्ती आहे बघ. आणि याप्रमाणे असे हनुमान म्हणजे महादेवाचा अवतार प्रत्यक्ष. आणि हे अंजनीने ही तपश्चर्या केलेली, म्हणून या प्रसादामुळे काय झालं, त्या प्रसादाचा भाग ज्या वेळेला अंजनीकडे गेला त्यावेळेला कैकेयीला अपमानित व्हावं लागलं. मग कौशल्या आणि सुमित्रा त्यांनी विचार केला, जरी हिला प्रसाद नसेल मिळाला पण आपल्या वाट्यातला प्रसाद तिला द्यायचा, पण तसं तिला दुःखी करायचं नाही. बघा काय भाव नाही, काय श्रद्धा आहे. आणि मग असे 4 पुत्र त्यांना प्राप्त झाले, राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत. अशा प्रकारची कथा. आता पुढे एक थोडी अशी कथा पाहू आपण, थोडं भजन घेऊ. आणि राधे श्याम राधे श्याम, राधे 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 श्याम, राधे श्याम राधे श्याम, राधे श्याम राधे 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 श्याम, राधे श्याम राधे श्याम, राधे 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 श्याम, राधे श्याम राधे श्याम, राधे श्याम राधे श्याम राधे श्याम, राधे 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 श्याम, राधे 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 श्याम, राधे 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 श्याम, राधे 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून असे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. आता राम मोठे झाले. रामाचा विवाह सीता देवी बरोबर, कारण सीता ही कोण आहे? ही साक्षात लक्ष्मीचा अवतार. म्हणून
सीता ही लक्ष्मीचा अवतार, महाविष्णूच्या जवळ असलेली अखंड पायाची सेवा करणारी लक्ष्मी. पण त्यावेळेला एक राजा होऊन गेला बघ. आणि तो राजा पद्माक्ष नावाचा राजा होता एक त्या काळात, पद्माक्ष. आणि त्या राजाने एक असा हट्ट धरला, 10,000 वर्ष तप केलं. आणि तप करत असताना महाविष्णूला प्रसन्न करून घेतलं. महाविष्णूने सांगितलं, राजा काय इच्छा आहे तुझी? सांगितलं म्हणे, माझी एक इच्छा अशी म्हणे, हे महाविष्णू देवा, की तुमच्या पायाजवळ असलेली लक्ष्मी माझ्या मांडीवरती बसावी. कारण माझी कन्या म्हणून म्हणजे माझ्या पोटी तिने अवतार धारण करून, आणि साक्षात लक्ष्मीचा अवतार मी कन्या म्हणून जर माझ्या मांडीवर बसली, मला किती आनंद होईल बघा. आणि 10,000 वर्ष तप केलं त्याच्यासाठी पद्माक्ष राजा. त्यावेळेला महाविष्णूने सांगितलं, असं आहे राजा, अरे लक्ष्मी जी आहे ना चंचल आहे, माझ्याशिवाय दुसऱ्याजवळ ती राहू शकत नाही. कारण ती चंचल लक्ष्मी दुसऱ्याची तिला आवड जरी असली पण तात्पुरती राहणार, पण स्थिर मात्र माझ्याजवळच. आणि दुसऱ्याकडे जरी जायचं म्हटलं तर ती अंश रूपाने जाते, साक्षात जाऊ शकत नाही. मग ती अंश रूपाने बऱ्याच या शरीरामध्ये, स्त्रीच्या शरीरामध्ये लक्ष्मीचा अंश आहे बघा, पैशाच्या याच्यामध्ये लक्ष्मीचा अंश आहे बघा. म्हणून माणसं म्हणतात, अहो लक्ष्मीला नमस्कार करा. सकाळी सकाळ जर नोट आली समजा दुकानात एखाद्याच्या, त्याचा असा पायाला डोक्याला हा लक्ष्मी म्हणा, महाराज आत्ताशी लक्ष्मी मिळाली बघ, लगेच पायाला डोक्याला लावतो माणूस, लावायला पाहिजे. कारण कसं आहे, ती लक्ष्मी असते असं आहे. म्हणून असं असतं, नोटा मोजताना काही माणसं थुंका लावित नाहीत, कारण नोटाला चिकटती म्हणून माणसं थुंका लावून मोजतात ना. म्हणून तसं लावू नाही थुंका, कारण ती लक्ष्मी असते, धनलक्ष्मी असते ती, असं असतं बघा. त्याचा तो प्रमाण आहे का बरं का? ते म्हणता महाराज अंदाजे बोलता का काय, तसं नसतं. व्यवसायाचे व्यवस्थिती, दानयुक्त जे संपत्ती, ते लक्ष्मी म्हणे मी श्रीपती, जान निश्चिती उद्धवा बघा. म्हणून धनाला लक्ष्मी म्हणतात. आणि ती कोणती लक्ष्मी? धनलक्ष्मी. की ज्या धनातून दान घडतं आपल्याला, त्या दानातून आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असती, म्हणून त्याला लक्ष्मीची उपमा आहे त्या धनाला बघ असं. आणि हेच माऊलीने सुद्धा वर्णन केलं पहा, तया नाव जान दान, जे मोक्ष निधनाचे अंजन बघा. हे ऐक लक्षण दमाचे ते, म्हणून त्याला लक्ष्मी म्हणतात धनाला. म्हणून धनाचा उपयोग चुकीच्या मार्गाने जर केला तर त्या लक्ष्मीचा कोप होत असतो आपल्यावर. आणि ती लक्ष्मी काय करते, कारण त्या धनामध्ये सुद्धा लक्ष्मीचा अंश बरं का. हे शास्त्रातून म्हणून सांगतो, काहीतरी बोलत नाही, लक्षपूर्वक ऐका. कारण धन खर्च करताना जर चुकीच्या मार्गात जर खर्च झालं तर त्या धनामध्ये जो लक्ष्मीचा अंश आहे तो शाप मिळतो आपल्याला. काय शाप मिळतो? पुढच्या जन्मामध्ये तो मनुष्य दरिद्री होणार, दरिद्री होणार. ऐका त्याचं प्रमाणात. कुपात्र दानात भवे दारिद्रो, दारिद्र्य दोषेन करोती पाप, पाप प्रभावात नरकम प्रयाती, पुनर्दरिद्रो पुनरेव पापी. बघा, हे वर्णन आहे, भागवतातलं वर्णन आहे, हे दुसरं काय नाही बरं का. फक्त श्लोक पाठ असल्यामुळे मी, कारण दुसऱ्या पानावर असते ते श्लोक, सर्वच एका पानावर नसतात.
हा, पण त्याच्यातलेच असतं ते, कारण आता नेहमीच कथा असतात त्याच्यामुळे ते पाठच झालेले असते बरेचसे, म्हणून ते आपलं काय नाही, हे भगवंताचंच असतं सर्व. तेव्हा म्हणून पैशाचा खर्च चुकीच्या मार्गाने कधी होऊ नये असं असतं. आता समजा उदाहरणार्थ एका महाराजाने, एका माणसाने आम्हाला प्रश्न विचारला होता. महाराज म्हणले, जर आपण पैसे दिले आणि त्या माणसाने जर सिगारेट ओढले त्या पैशाने, तर आपल्याला कोणतं पाप लागतं हो? मग त्याचा श्लोकच सांगितला त्यांना, धूम्रपानी रती विप्रा. धूम्रपान करणाऱ्याला जर आपण पैसे दान दिले आणि त्याने जर सिगारेट ओढला, बिडी ओढली आपल्या पैशाने, तर त्या माणसाला कोणता जन्म मिळतो? सुकरच. बघा, म्हणून त्याला हा जन्म प्राप्त होत असतो. आता इकडे कोणी वाढणार नाही म्हणा कोणी, समजा मला तर अजून इकडं निर्व्यसनी माणसं आहेत बघा. अहो, तंबाखू खाणारा माणूस सुद्धा दिसला नाही मला अजून. आता मी दरवर्षी येतो ना, तंबाखू खाणारा माणूस सुद्धा नाही इकडं कोणी. काय निर्व्यसनी माणसं आहे तो. मी तर म्हणतो इकडं दुकानात सुद्धा नसेल राहू तंबाखू. हा कसं अगं, एखादा माणूस बाहेर गावून तंबाखू मागायला आला तर कसं काय मिळेल का नाही होईत? अवघडच आहे मग. आणि म्हणून किती निर्व्यसनी माणसं आहे. तंबाखू खाणारा सुद्धा माणूस नाही आणि बिडी ओढणारा तर काय मला तर कधीच दिसला नाही हो इकडं त्या परिसरामध्ये. हा, म्हणून बिडी सिगारेट तर नावच नाही विषय. याप्रमाणे म्हणून स्वतः दान करत असताना चुकीच्या मार्गामध्ये जर पैसा खर्च झाला तर त्या धनलक्ष्मीचा आपल्यावर शाप, कोप होऊन शाप प्राप्त होतो आणि आपल्याला पुढच्या जन्मामध्ये दारिद्र्य प्राप्त होतं. वर्णन आहे महाराज. आणि म्हणून ज्याच्यामुळे दान जर घडत असेल आपल्याला तर त्याला लक्ष्मीची उपमा आहे. त्याचं फल काय सांगितलंय? अहो, भगवंताचीच प्राप्ती. ज्या धनातून दान घडतं ते भगवंताची प्राप्ती. हे सन्मार्गामध्ये खर्च करण्याचं फल आहे. आणि चुकीच्या मार्गामध्ये जर कुमार्गामध्ये खर्च केला तर त्या मनुष्याला जन्मोजन्मी दारिद्र्य भोगावं लागतं. असं त्याचं प्रायश. याला म्हणायचं धनलक्ष्मी. आणि दुसरा अंश लक्ष्मीचा स्त्रीमध्ये घरामध्ये जी स्त्री असते तिला लक्ष्मी म्हणतात. म्हणून अजूनही त्या विदर्भ त्या भागामध्ये जर गेलं तर आपण जसं आपण म्हणतो ना, आमची मालकीन, आमची पत्नी, आमची भार्या, ते म्हणतात आमची लक्ष्मी. तिकडची भाषा आहे तशी, लक्ष्मीच म्हणतात ते. आमची लक्ष्मी आली हो. हा, आम्हा लक्ष्मीला म्हणतात आमच्या लक्ष्मीला सांगा जेवण स्वयंपाक करायचं. मग लक्ष्मीने सांगितलं बोलवा की मग लगेच म्हणत लक्ष्मीने दिली आज्ञा चला. हा, मग ते लक्ष्मी म्हणायचं. म्हणून घरातली लक्ष्मी तिला गृहलक्ष्मी म्हणतात. तिचे सुद्धा लक्षण आहेत. गृहलक्ष्मी म्हणजे सामान्य नाही, तिचे लक्षण आहेत बघा. कोणते कोणते लक्षण आहेत ऐका. दया, क्षमा, शांती, प्रीती, नीती, भक्ती, चातुर्य, धैर्य, पातिव्रत्य, परोपकार, मनमिळावपणा, समाधान, सत्यवचन, नम्रता, सहिष्णुता, ज्ञान लालसा. किती लक्षण आहे बघा. आता एका लक्षणाचे लक्षणं सांगायचे म्हणले वेळ पुरेल का महाराज? नाही, नुसते नाव सांगितले. एवढे लक्षणं त्या गृहलक्ष्मीच्या ठिकाणी असतात. म्हणून तिला गृह लक्ष्मी म्हणतात. त्या लक्ष्मीमुळे 3 कुळाचा उद्धार होतो बघा. या गृहलक्ष्मीमुळे 3 कुळाचा उद्धार होतो. आईच्या कुळाचा उद्धार, वडिलांच्या कुळाचा उद्धार आणि पतीच्या कुळाचा उद्धार बघा. ऐका आता त्याचा श्लोक. मातृवंशा पितृवंशा पतिवंशस्त्रयस्त्रयः पतिव्रता या पुण्येन स्वर्ग सौख्याने भुंजते. किती वर्णन येऊ. हे सर्व भागवतातलंच वर्णन आहे बरं का महाराज.
सर्व भागवतामध्ये. अहो भागवत आणि गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, याच्यात सर्व आहे, सर्व ज्ञान आलेलं याच्यामध्ये. आणि म्हणून कारण ज्ञानेश्वरी भगवद्गीता ही भगवंताच्या मुखातून आलेली आणि भागवत सुद्धा भगवंताच्याच मुखातून आलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे स्वतः लक्ष्मी आणि घरामध्ये राहणारी हा सुद्धा लक्ष्मीचा अंश. म्हणून अशी लक्ष्मी महालक्ष्मी जी आहे ती महाविष्णूच्या चरणाजवळ, आणि घरामध्ये राहणारी लक्ष्मी तिला गृहलक्ष्मी म्हणायचं. दानामध्ये खर्च होणारी जी लक्ष्मी तिला धनलक्ष्मी म्हणायचं. जी आपल्याला सुख समाधान प्राप्त होतं तिला भाग्यलक्ष्मी म्हणतात. बघा हे वर्णन माऊलीने केलं. भाग्याचे ने बडसे उद्यमाचे ने विसे समृद्धी जाता पैसे घरी घरी. म्हणून ज्या संपत्ती घरामध्ये आपल्याला समाधान मिळतं ही भाग्यलक्ष्मी असते. नाही तर काही वेळेला काय होतं, घरात पैसा असतो, मुलं बी दंडम असतात, पण एकमेकाला संभाषण नाही, प्रेम नाही. एका घरी गेलतो तर आम्ही बघा 4 भाऊ होती एकत्र, असे लहान मुलं तरुण. घरामध्ये एक म्हातारी दारात होती. मी म्हणलं अहो घरात कोणी आहे का नाही, म्हणले 2-4 जण बसलेले. गेलो तर प्रत्येकाच्या पुढे मोबाईल होता. त्यांनी माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. अर्धा तास मी तिथं बसलो. ते माझ्याला म्हणलं अहो कोणी काय बोललं ना, ते म्हणले महाराज तुम्हाला कसं काय बोलते, तेच एकमेकाला बोलत नाहीत, तुम्हाला कसं काय बोलते ते. कारण 2-2 तास बोलत नाहीत म्हणे एकमेकाला. जेवायलाच म्हणावं लागतं चला, मोबाईल आणि डोळे एक झालेले असतात म्हणे त्यांची. संवाद होत नाही म्हणे त्या आमचा कोणाचाच घरामध्ये. म्हणे मी म्हातारी बाई दारात बसली, मला वाटतं एखाद्या लेकरांनी माझ्याबरोबर बोलावं, पण मोबाईल सोडून जीवस तरच मोबाईल, तरी एक घास घेतला की इकडं मोबाईलकडे लक्ष असतं म्हणे. व्यसन बघा. त्याच्यामुळे संवाद संपला, संवाद एकमेकाचा होत नाही. विचार एक काय बोलावून काही नाही, काहीच नाही. पूर्ण व्यसन लागलं त्या मोबाईलचं. हो असं घर पाहिलं बघा मी. आणि म्हणून आता तुमच्याकडे नाही तसं कोणी, तर अशा व्यसनामध्ये संवाद संपला. घरातलं एकमेकाशी बोलणं बसणं, सासू सुनानी एकमेकांना गोष्टी सांगाव्यात, रामाच्या गोष्टी, कृष्णाच्या गोष्टी, हे असं झालं तसं झालं. हे संवाद मोबाईलमुळं काय झाला, संपला. असं घडलं. म्हणून याला भाग्यलक्ष्मीचं जे लक्षण आहे, एकमेकाबद्दल प्रेम राहणं, एकमेका घरामध्ये विचाराने राहणे, शरीर आपलं व्यवस्थित राहणं, आहार विहार व्यवस्थित ठेवणं, याला म्हणायचं भाग्यलक्ष्मी. हा सुद्धा लक्ष्मीचा काय एक अंश. 5 रूपामध्ये अंश लक्ष्मीचा. आणि मुख्य लक्ष्मी कुठे, महाविष्णूच्या जवळ आहे. पाय लक्ष्मीचे पाय लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीच्या हाती भगवान की जय. 4 नंबरची लक्ष्मी सांगितली. हे लक्ष्मीचे प्रकार सांगत असताना आता फार मोठी पुढे कथा आहे, आपल्याला वेळेमध्ये पूर्ण करायची. महालक्ष्मी जी महाविष्णूला सोडून कुठंच राहत नाहीत, तिचं नाव आहे महालक्ष्मी. आणि त्या महालक्ष्मीची इच्छा केली कोणी, पद्माक्ष राजाने. महाविष्णूंनी सांगितलं अंश रूपाने लक्ष्मी आहे, बऱ्याच ठिकाणी आहे, मुख्य 4 ठिकाणी आहे, आणि महालक्ष्मी मात्र मला सोडून कुठं राहत नाही. आणि तो काय हट्ट धरला राजा,
त्यांनी सांगितलं, महाविष्णू मी 10,000 वर्ष तप केलं, निराहार राहिलो, एवढी माझी इच्छा पूर्ण करा. महाविष्णूचा नाविलाज झाला, तपश्चर्या केलेली होती. महाविष्णूने समजावून सांगितलं, राजा तू असा हट्ट धरलाय, आता नाविलाज. परंतु असं असतं, ही स्थिर कोणाजवळ राहत मला सोडून ती कुठंच राहू शकत, हे तिचं महत्त्व सांगितलं. पण राजाने हट्ट सोडला नाही. भक्ताचा हट्ट देवाला पूर्ण करावा लागतो. मग पद्माक्ष राजाला सांगितलं, ठीक तुझी इच्छा पूर्ण होईल. फळ दिलं एक, सांगितलं हे फळ घेऊन जा राजा, राणीला दे, व्यवस्थित तुला लक्ष्मी येईल. पण एक असं आहे, ही लक्ष्मी माझ्याजवळ राहणार आहे, तुझ्याजवळ फार दिवस राहणार नाही. त्यांनी सांगितलं, किती का दिवस राहणार, माझ्या मांडीवर लक्ष्मीने खेळावं एवढीच इच्छा माझी, वास म्हणे, दुसरं काय नाही. काय हट्टाला पेटला बघा ना राजा, दुसरं काही मागायला पाहिजे होतं. पण काही ज्याची त्याची बुद्धी असती. आणि त्या पद्माक्ष राजाने सांगितलं, तो फळ घेऊन आला, आनंद वाटला त्याला. आणि योगायोगाने ते फळ ज्या वेळेला आणलं आणि घरामध्ये फळ ठेवलं, सांगितलं हे फळ एका आसनावरती ठेवायची, पूजा करायची, नमस्कार करायचा. त्यांनी तसं केलं आणि थोड्याच वेळामध्ये त्या फळातून एक कन्या प्रगट झाली. फळातून कन्या प्रगट झाली. कन्या प्रगट झाल्याबरोबर ती अशी कन्या आता लक्ष्मीच होती. तिला काय, त्या फळातून लक्ष्मीच आलेली. महाविष्णूने दिलेलं फळ होतं ते. आणि ते आल्याबरोबर राजा राणी सर्वांनी पाहिलं. अहो म्हणले, ते फळ ठेवलेलं तुम्ही ज्या आसनावरती, मुलगी पाहना तिथं, तिच्या अंगाचा सुगंध लक्ष्मीच होती. ती पाहिल्याबरोबर काय वाटलं असेल, काय सौंदर्य. पाहिल्याबरोबर विचार केला, काय सौंदर्य, काय बाळ आहे. आणि ती मुलगी ज्या वेळेला बसली, मग पद्माक्ष राजा बाहेरून राणीला सांगितलं, मुलगी पहा. पद्माक्ष राजा आल्याबरोबर लगेच तिने उचलूनच घेतलं. पद्माक्ष राजाने कडेवरती घेतलं उचलून आणि लगेच आपल्या मांडीवरती बसवलं. इच्छा त्याची पूर्ण करायची होती त्याला. मांडीवरती बसवलं. सर्व राण्या जमल्या, सर्व लोक जमा झाले. काय मुलगी आहे म्हणे ही, आता लक्ष्मीच होती. तिला काय साधी असेल का. अहो साध्या मुलीने जर मेकअप केलं तर माणूस सारखं तिकडे पाहतं. आता ही साक्षात लक्ष्मी आहे, हे का साधी गोष्ट आहे का. आणि म्हणून त्यावेळेला हो स्वामी चिंचोलीला महाराज आम्ही कथा केली ती बघा. आणि मुलांनी काय केलं बघा, मुलीचं पार्ट केलं होतं. ते सहज म्हणले, रुक्मिणी स्वयंवराचं आम्हाला म्हणले मुलाचा. बरं म्हणलं, आता मला काय ते आवडत नाही तसलं, पण म्हणलं आता आहे इच्छा. आणि ते आमच्याबरोबर एक बघा वादक आणलेलं होतं, त्याचं लग्न नव्हतं झालेलं. आणि ते काय झालं, मुलांनीच पार्ट केलं तर मुलीचं. आणि सकाळच्याला तो पखवाजा मला काय म्हणे, रात्रीच्याला ती मुलगी होती ती देते का मला. मुलगा होता ते, मुलगा होता म्हणलं. मुलगा दोन्ही मुलांनी पार्ट केलं ते. म्हणजे नुसतं मुलांनी पार्ट केलेलं सुद्धा कळलं नाही त्याला. मग तिथं ते माणूस हसायला लागला. ते म्हणले बोलवतो म्हणले, ते रात्रीच्या मुलाला बोलवून घेतलं. अरे म्हणे बाई म्हणे रात्रीचं पार्ट केलेलं. म्हणजे हे तर मुलगा आहे असं. अहो ही चिंचोलीतली गोष्ट आहे बघा. आता त्याला मिशा वगैरे आल्या असत्या, मोठं झालं ते. तेव्हा त्यावेळेला ते गुटगुट दिसायचं बघा. त्याला बरेच 10-12 वर्षाची गोष्ट आहे तेव्हा. म्हणून काय झालं पहा, हे लक्ष्मीला पाहिल्यानंतर साक्षात ही लक्ष्मीचं अवतार. मग सर्व नगरामधले लोक एकत्र यायचे आणि त्याच्याकडे पाहायचे सौंदर्य लक्ष्मीचं. पाहता 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 तिचं नाव पद्माक्षी असं ठेवलं. कारण राजाचं नाव पद्माक्ष आणि मुलीचं नाव त्याने काय ठेवलं, पद्माक्षी असं नाव ठेवल्यानंतर आता ती मुलगी मोठी होता 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 विवाहाच्या वयामध्ये आली. विवाहाच्या वयामध्ये आल्याच्या नंतर विवाह हा संस्कार करावाच लागतो. मुलीचा संस्कार विवाह करावाच लागतो.
नाही जर विवाह केला तर ब्रह्महत्येचं पाप लागतं बरं का. असं अनेक ठिकाणी प्रत्येक वेळेला आपण कथेमध्ये तुम्ही ऐकतो, नेहमी आपला विषय होतो. आत्मजाम रूप संपन्ना महंती सदृश्ये वरे न प्रयच्छती कन्याम तम विद्या ब्रह्मघातिनम, असा त्याचा श्लोक आहे बघा. की मुलीचा जर विवाह केला नाही आपण तर ब्रह्महत्येचं पाप लागत असतं आपल्याला, असं विषय येतो. तेव्हा म्हणून ती मुलगी जेव्हा विवाहाच्या वयामध्ये आली, विवाहाच्या वयामध्ये आल्याच्या नंतर काय झालं पहा, पद्माक्ष राजाने विचार केला आपल्या मुलीचा विवाह आता कोणाबरोबर करावा. ती कोण होती? लक्ष्मी होती. आणि ती आता महाविष्णूला सोडून कशी काय दुसऱ्याचा स्वीकार करेल हो. राजाच्या सुद्धा हे लक्षात आलं नाही हो. आणि काय झालं पहा, अनेक राजपुत्र तिथे एकत्र आले त्या पद्माक्ष राजाच्या नगरीमध्ये. मोठे मोठे राजपुत्र आले, नटून थटून आले सर्व. आणि त्यावेळेला प्रत्येकाला वाटायचं ही मुलगी मला असावी. प्रत्येकाने हट्ट काय धरला, ही मुलगी मला पाहिजे. दुसरा राजाचा पुत्र काय म्हणायचा, मला ना, त्याच्यासाठी मी आलो एवढ्या लांब. आणि ती एकमेकाने काय केलं, म्हणले आता ज्याच्यामध्ये जास्त शक्ती भरण त्याने घेऊन जायचं. हट्टाला पेटले होते. आणि त्या लक्ष्मीच्या नादामुळे फार मोठं रणांगण झालं, घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये पद्माक्ष राजाला परत सांगितलं, पद्माक्ष राजा ही मुलगी तुझ्या हाताने मला दे. प्रत्येक जण मागायचं मला दे. आता राजाला पी नावीला झाला, कुणाला द्यायचं. आता 100 जणांनी सांगितलं मला दे, कुणाला द्यायचं. राजाने सांगितलं हो थोडी शांतता धरा, विचार करू, थोडं थांबा. कुठं दम निघतोय हो. होता वेळ झालेली हे लोक लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये बाकीचे तर मेलेच, पण पद्माक्ष राजाला सुद्धा मरावं लागलं. बघा महाविष्णूने काय सांगितलं होतं, ही लक्ष्मी माझ्याशिवाय दुसऱ्याला दुसऱ्याजवळ स्थिर राहू शकत नाही आणि दुसऱ्याला हिच्यापासून सुख मिळणार नाही. ही माझेच पाय धुण्याचं काम करते रात्रंदिवस. पाय धुवा वयाची दैवा पात्र झाली. सुरुवात काय ओळीची बघा, सर्वस्वी करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा, जे पाय धुवावयाची दैवा पात्र झाली अशी लक्ष्मी. आणि म्हणून ही लक्ष्मी जी आहे इतर सामान्यजवळ कशी राहील. आणि इच्छा तरी धराव का सामान्याने, आपला अधिकार कुठून, आपण कोण, लक्ष्मी कोण, याचा विचार तरी करायला पाहिजे ना. म्हणून पद्माक्ष राजाला मरावं लागलं हो. रणांगणामध्ये मरून पडला राजा. मारलं त्याला बाकीच्यानी, असे प्रेतची प्रेत पडली. आणि जे जिवंत होते ते म्हटले आता पकडा तिला, म्हणून गेले ना धरायला तिला. जे जिवंत राहिलेले ते म्हणले आता हे राजा गेला, सर्व पकडा म्हणले. चौखून वेळा मारला तिला. तिने काय केलं, तिथं एक यज्ञ कुंड होता, त्याच्यातच उडी टाकली. त्या यज्ञ कुंडामध्येच उडी टाकून दिली ती. आणि उडी टाकल्याबरोबर मग बाकीच्याने असं हात घालून पाहिलं इकडे तिकडं, कशाचं काय, म्हणले चला आता. गेले निघून सर्व निघून गेल्याच्या नंतर काय प्रकार झाला पुढे बघा बरं का. आता फार मोठी कथा आहे पण थोडक्यात पाहिजे आपल्याला. तिथं सर्व प्रेत पडले. बाकीचे जे राजे होते ते म्हटले आता काय इथं प्रेताशिवाय काय पडलं, म्हणजे सर्व सांग. त्यावेळेला भद्रकाली देवीने भूतावळीला पाठवलं, कारण ते प्रेत पडलेले उचलायला. मग ते भूतावळी आली. 3.5 कोटी भूत होते का, थोडे होते का. काही एकाने एक सुद्धा दोघाच्या वाट्याला आलं नाही. त्यांचं खाद्य होतं. म्हणून उचलून घेऊन गेले ते सर्व. त्यावेळेला रणांगण होऊन पडलेलं होतं. यज्ञकुंड तसाच होता. आणि योगाने पद्माक्ष राजा संपला. आणि त्याच मार्गावरून रावण चालला. एक दिवस पुष्पक विमानामध्ये रावण चाललेला होता.
रावणाचा सेवक असलेला सारण नावाचा, त्यांनी सांगितलं, रावण महाराज थोडं विमान थांबवा जागेवर. ते पुष्पक विमान होतं. ते जागेवर थांबलं. थांबल्याबरोबर म्हणले खाली नजर टाका. खाली पाहिलं तर त्या कुंडामधून तीच लक्ष्मी पद्माक्षी येऊन वर बसलेली होती. म्हणले खाली कोण दिसतंय बघा. रावणाने असं पाहिलं, काय सुंदर स्त्री हो. अहो म्हणले हे या स्त्रीमुळं इथं रणांगण झालं. पद्माक्ष नावाचा राजा इथंच मरण पावला. अनेक लोक मेले म्हणे इथं. कुणामुळं? ही काय या मुलीमुळं मेले म्हणले, आणि ही तुम्हाला शोभती म्हणले. रावणाने सांगितलं असं आहे का, चला ना म्हणले. लगेच लगेच पुष्पक विमान खाली उतरलं. आता रावण म्हणजे काय साधा आहे का, त्याला बी महादेवाचं वरदान आहे. रावण लगेच खाली उतरला विमान. लगेच ती अशी त्याला दिसली. रावणाने असं पाहिलं, तिच्यावरून हसला रावण हसल्यावर तिला वाटलं आपल्याला मी 33 कोटी देव बंदिस्त केलेले मला पाहून हसल काय नाही. पण नाही, तिने नुसतं पाहिलं रावणाकडे. मग ते सारणाने सांगितलं म्हणे ही रावण आहे. रावण राजा रावण आहे म्हणे. सोन्याची नगरी आहे म्हणे त्याची. आणि तू म्हणे हसना म्हणे त्याला पाहून. सारण मधला माणूस, मधली माणसं लई असतात बरं का. सूर्य जमवायला त्याला असली जर नेले ना, जरा चांगली नेले तर बरं आहे. नाही तर मग जरा नाठाळ नेले की मग समजा अवघडच झालं समजायचं. कशावरून काय बिघडेल सांगता येत नाही. आणि म्हणून काय झालं पहा, स्वतः रावणाने असं पाहिल्यानंतर तिच्याकडे पाहिला. सारण जवळ आला. सारणाने सांगितलं हे सोन्याचे घर, 7 कोटी घर सोन्याची त्यांच्याकडे. 7 कोटी शुद्ध कांचनाची सप्त. असे रावण आहे म्हणण्याचं नाव रावण आहे. तिने नुसतं त्या सारणाकडे पाहिलं नुसतं. मग रावणाने सांगितलं म्हणे नका हसाना म्हणे, ती थकलेली असेल बसलेली असेल. काय म्हणे नका हसाना माझ्या बरोबर. मग रावण असा जवळ 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 जवळ, आणि एकदम त्याने काय केलं, आता लगेच असं पकडणार. परत त्याने कुंडामध्ये उडी टाकली. पकडणार की लगेच कुंडामध्ये उडी टाकल्याबरोबर आता काय करायचं रावणाला. रावणाने विचार केला म्हणे आता कुठंच असेल म्हणे, तू किती खोल जा म्हणे, उकरणारच म्हणे तुला. हट्टी होता रावण. ते काय दुसऱ्यावणी असं नव्हतं की अर्धवट सोडून लगेच पळायचं. रावणाने काय केलं पहा, पूर्ण कुंड उकरून उकरून खाली हात घातला. आणि त्या हातामध्ये त्याला 5 रत्न लागले. रत्न असे रत्न चमक मारायचे. मग लगेच असं हातामध्ये वर घेतलं आणि असं पाहिलं, प्रकाश पडला त्याचा. आणि असे 9 रत्न, आणि रत्न ज्या वेळेला अशी बाहेर घेतली 5 रत्न. आणि पाहिल्याबरोबर प्रकाश, जसं आपण दिवा लावतो ना, दिव्याचा प्रकाश, त्याच्यात तरी उष्णता आहे, हाताला पोळण, पण तसं नव्हतं. शांत हाताला आणि प्रकाश. असं हातात घेतले का वाटायचं काय हे देव. आणि असे रत्न 5 हातामध्ये घेतले रावणाने. आणि सारणाला सांगितलं पेटी आणा. तिथं आता राजधानी होती, तिथं पडलेल्या पेट्या, एका पेटीमध्ये ते ठेवलं. पेटी बंद केली. परत रावणाने सांगितलं चालायचं म्हणे विमान घेऊन आपल्याला. परत तिथून जे विमान निघलं कुठं, लंका. लंकेमध्ये विमान आलं. विमान आल्याबरोबर मंदोदरीचं काय होतं, मंदोदरी ही पतिव्रता होती बघा. म्हणून 5 पतिव्रतेमध्ये मंदोदरीचं नाव आहे. मंदोदरीने विमान आल्याबरोबर मंदोदरी लगेच दरवाजातून बाहेर आले. स्वागत केलं आपल्या पतिदेवाचं, हास्यमुख केलं, आनंद दिला. पतीला प्रसन्न ठेवायचं असतं, हे पतिव्रतेचं धर्माचं लक्षण आहे. समजा पती लांबून थकून आला तर त्यांचा थकवा जाण्यासाठी थोडं हास्य करून आनंदाने पाणी द्यावं, व्यवस्थित बोलावं. नाही तर पती समजा थकून आला ना कुचंबून असं पडलं, त्यामुळे माघारी फिरावं का काय, परत आपण माघारी मग चालू आपण. म्हणून खुश असले, प्रसन्न असलं की त्याला वाटतं लांबून थकून आलो, गेला थकवा त्याचा निघून. आणि ते थकून आलं ना इकडे बी कसं तरी तोंड केलं हो, त्याला वाटतं काय झालं हो, काय बिघडलं असं. नसतो तर आलो तर बरं झालं, अजून दुसऱ्या साप्त्याला गेलो असतो असं होतं.
आणि म्हणून याप्रमाणे मंदोदरी प्रसन्न ठेवणारी रावणाला, आणि मंदोदरी ज्या वेळेला हास्यवदन करीत पुढं आली आणि रावणही मोठ्याने म्हणे, मंदोदरी तुझी इच्छा पूर्ण करणार म्हणे. आज आत्तापर्यंत जे तुला कधीच दिलं नाही, मिळालं नाही माझ्यापासून, आज तुला घेऊन आलोय. मंदोदरीने सांगितलं, ठीक आहे, मी कुठं मागते म्हणे. काय अहो, तुम्ही माझं सौभाग्य लिहिणं, खरं तुम्ही, तुमच्या व्यतिरिक्त मला काय करायचं. इथं 7 कोटी सोन्याचे घर आहे, तिथं काय मागायचंय तुम्हाला. नाही पण म्हणे याच्यापेक्षा वेगळं आणलंय मी तुला. आणि लगेच सारणाला सांगितलं, ती पेटी आण बाहेर. काय लगेच त्या सारणाने पेटी आणली, त्याच्यामध्ये 5 रत्न होती. आणि लगेच मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी ही पेटी तुझ्याच हाताने उघड. काय पहा, जसं आवडती वस्तू असल्यावर माणसं म्हणतात ना, लेकराला वगैरे आणलं, पिशवीमधला खाऊ घ्या बाळांनो, लेकराला वाटतं काय असं काय नाही, असं असतं. म्हणून ते जसं आवडीने उघडतं तसं मंदोदरीला वाटलं काय असेल आता हे. रावणाने सांगितलं, आम्ही सांगणार नाही काय ते, तुम्हीच तुमच्या हाताने उघडा. आणि ज्या वेळेला मंदोदरीने पेटी उघडली, त्याच्यामध्ये हुबेहूब जी पद्माक्षी श्री त्यांनी पाहिली होती ना धरायला, तीच मुलगी, तीच पद्माक्षी पेटीमधून निघली. रत्न ठेवले होते पण कोण निघली, मुलगी. रावणाने सांगितलं, हीच मुलगी म्हणली. पण रत्न होते म्हणे याच्यात, रत्न म्हणून आणले होते. आणि मंदोदरीने पाहिल्यावरती कोण दिसली, पद्माक्षी. आणि मग मंदोदरीने सांगितलं, एक काम करा आता. काय करा, हिला इथं ठेवू नका. आणलंय तुम्ही पण इथं ठेवू नका, कारण ही जर इथं राहिली काय होईल सांगता येत नाही. कुलक्षय होईल आपला, कुलक्षय. कारण ही सामान्य स्त्री नाही, कारण ती पतिव्रता होती मंदोदरी. तिला समजलं, कारण पतिव्रतेचं सामर्थ्य मोठं असतं ना. अहो, देवावर सत्ता असते तिची. तुका म्हणे पतिव्रता देवावर गाता, तिची देवावर गाता, तिची देवावर गाता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर गाता, तिची देवावर गाता, तिची देवावर गाता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर गाता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर गाता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर गोपाल कृष्ण भगवान की जय. थोडा वेळ राहिला बरं का आपला. आता रामायण म्हणजे मोठं आहे का, रामायण साधं आहे. काय झालं, शुकमुनीने थोड्याच 2च अध्यायामध्ये रामायण सांगितलं, पण किती मोठं आहे बघा असं. म्हणून मंदोदरीने सांगितलं, ही असलेली सीता, तिचं सीता तोपर्यंत नाव नव्हतं, तिचं नाव काय होतं, पद्माक्षी. सांगितलं, हिला लवकर घेऊन कुठंतरी सोडा, इथं ठेवू नका. कारण इथं जर ठेवली आपल्या संपूर्ण कुळाचा क्षय होणार नाही. कारण तिला दिव्य दृष्टी होती मंदोदरीला, पतिव्रता होती ती, तिला कळत होतं. आणि तिच्या लक्षात आलं की म्हणे आता एवढं ऐका म्हणे, स्वामी तुम्ही पतिदेव आहात माझे, हिला लवकर इथून पेटी बंद करून लांब नेऊन ठेवा. हिला जर इथंच ठेवलं आपल्याला जगणं अवघड होईल. रावणाने सांगितलं, मी एवढा मोठा असून
म्हणले ते बाकीचं काही करू नका, पहिलं पेटी बंद करा, माझं ऐका, एवढी विनंती ऐका. आणि पेटी बंद करून जो विदेही असेल, वैदेही म्हणजे ज्याचा जन्म आई वडिलांपासून झालेला नसेल, अशा जवळच ही स्थिर राहील. तुमचा जन्म झालेला आहे आई वडिलांपासून, आणि म्हणून आपल्याला ही आपल्याजवळ राहणार नाही. जो आई आणि वडील यांच्यापासून जन्म झालेला नाही असा जो असेल त्याच्याजवळ ही शांत राहील. म्हणले असे का, असा कोण असेल? हा म्हणले तुमच्या लक्षात येईना का म्हणे जनक, हा जनक नावाचा राजा, हा तो निमी राजाच्या हाताच्या मंथनातून बाहेर पडलेला आहे. त्याला आई नाही वडील नाही, आणि राजा असून विदेही म्हणे, देही असून हा असा राजा आहे म्हणे. आणि त्याच्याजवळ राहील म्हणे, शांत, दुसऱ्याजवळ नाही, तिथं नेऊन ठेवा. मंदोदरीने सल्ला दिला बरं रावणाला. मग रावणाने सांगितलं कधी जायचं, लगेच ताबडतोब म्हणले. अशा गोष्टीला वेळ लावायचा नाही, कारण ही कोण आहे? ही लक्ष्मी साक्षात, ही दुसऱ्याजवळ स्थिर राहणारी नाही. मग अशाच राजाजवळ स्थिर राहणार. मग म्हटले बरोबर आहे, वैदेही राजा, की ज्याचा जन्म आई वडिलापासून झालेला नाही असा राजा, पुण्यशील राजा. आणि तिथं मग ती पेटी विमानामध्ये ठेवून सारण रावण सर्वांच्या हस्ते ती पेटी वैदेही जनक राजा त्या राजाच्या नगरीच्या जवळ शेतामध्ये उकरली जमीन, आणि ती पेटी खाली ठेवली आणि बुजून टाकली. राजाला सुद्धा कल्पना नाही या गोष्टीची. आली गेली. आल्याच्या नंतर काय झालं म्हणले, ठेवली व्यवस्थित. म्हणले ठीक आहे, आता सर्व शांततेत चाललं. योगायोगाने जनक राजाने जमीन एका माणसाला सांगितलं. तिथं जनक राजाचं असं होतं, जो जे मागल त्याला द्यायचं. सकाळच्या वेळेला आपलं बसायचं आसनावर, कोणाला काही अडचण आली, कोणी म्हणलं आम्हाला धान्याची अडचण आहे लगेच पोहोच, कोणी म्हणलं आम्हाला शेती कमी आहे लगेच घ्या. मग एक असा सज्जन माणूस आला, त्यांनी सांगितलं मला शेती पाहिजे राजे. असं का? लगेच एका माणसाला सांगितलं जा याला इथली अशी शेती द्या करायला. हा लगेच त्याला शेती दिली. त्याने काय लगेच म्हणले नांगरून वगैरे काढा व्यवस्थित. त्याने काय लगेच नांगर जुंपला, कारण शेती करायची म्हणल्यावर म्हणले नांगरून ठेव व्यवस्थित. म्हणजे नांगर लावला, लागली त्या नांगराला पेटी दिली. नांगराला पेटी लागल्याबरोबर त्या माणसाने विचार केला, ही शेती कुणी दिली आपल्याला? राजाने. आता इथून पुढे निघणारं पीक आपलं, पण अगोदरचं जे याच्यातलं धन आहे कोणाचं आहे? राजाचं. म्हणजे माणूस तसा प्रामाणिक होता बरं का. हा नाही एखादं म्हणलं असता मिळाले गवळ काय आपल्याला चांगलं बरं झालं. हा तर ते विचार करून तो मनुष्य आणि बाकीचे बरेचसे जण म्हणले राजाकडे चला. पेटी उघडलीच नाही बरं का त्यांना. लगेच राजाच्या जवळ आले. आता वेळ थोडा राहिलाय बरं का. राजाच्या जवळ आल्याच्या नंतर ती पेटी घेऊन आले. आल्याच्या नंतर राजा दरबारामध्ये त्यांनी सांगितलं, अरे म्हणले तो माणूस आला म्हणले, परत काय पेटी घेऊन आला म्हणले, त्याला दिली का नाही म्हणले व्यवस्थित जमीन, कसं काय? मग ते म्हणले राजे याच्यासाठी आलो नाही, परत मागायला नाही आलो, या जमिनीमध्ये नांगर धरला, नांगरताना पेटी लागली, ही तुमचं धन हे धरा, तुम्हाला काय असेल उघडून सुद्धा मी पाहिलेलं नाही. राजाने सांगितलं अरे तुला शेती आणि शेतीतलं जे मोबदला तुला दिलाय. त्यांनी सांगितलं नाही, इथून पुढं जे मी पीक काढील ते मला, पण अगोदरचं माझं नाही, मला काय करायचं? राजे माणूसही प्रामाणिकच होता आणि राजे बी तसाच होता. राजाने सांगितलं नाही नाही तुला दिले म्हणे, मला नको. या दोघांचं सुरू झाल्याबरोबर मग बाकीचे काही पंडित तिथं होते, म्हणले राजे असं करा, उघडून तर पहा नेमकं काय ती. पेटी उघडल्याबरोबर लगेच ती कन्या पद्माक्षी, ती हुबेहूब कन्या, आणि पाहिल्याबरोबर जी पेटीतून बाहेर पडली, जनक राजाकडे पळतच गेली आणि जनक राजाच्या मांडीवरच जाऊन बसली. मग जनक राजाने सांगितलं हिचं नाव ठेवायचं काय? शेतातून आले म्हणून तिचं नाव सीता. शेतातून आली ना ती.
म्हणून तिचं नाव सीता. सीता नाव ठेव. अगोदरचं नाव पद्माक्षी. आणि म्हणून जनक राजाच्या मांडीवरच लागली बसली. मग जनक राजाने कडीवर घेतलं त्याला आणि सांगितलं काय मुलगी. मग जनक राजाने सांगितलं ही आपली मुलगीच. म्हणून तिला तिसरं नाव जनक नंदिनी. बघा जनकाचंच नाव तिला. बघा याप्रमाणे आता वेळ थोडा राहिला बरं का. याप्रमाणे ती मोठी झाली. नंतर जनकाने विचार केला आता हिचा विवाह करायचा. एक दिवस परशुराम आले तिथं फिरत फिरत. मोठी कथा आहे पण आता लगेच पूर्ण करतो. फिरत कारण तर स्वयंपाक तिकडं तयारच झालेला असं आता लई थंडही नाही व्हायला पाहिजे तेव्हा. म्हणून काय झालं पा विवाहाच्या वयात आल्याबरोबर जनक राजाने विचार केला आता विवाह करावा लागेल. पण तितक्यामध्ये काय झालं योगायोगाने त्याच्या अगोदर परशुराम तिथं आले. त्यांच्याकडे एक धनुष्य होतं, शिवधनुष्य होतं. शिवधनुष्य महादेवाने दिलं होतं परशुरामाला. 21 वेळेला निक्षत्रिय धरणी ज्यांनी केली अशा परशुराम धनुष्य घेऊन तिथं आला. परशुरामाला आडवे गेले जनक राजे आणि सांगितलं सत्कार करा, आमचं पाणी घ्या, भोजन करा, आतमध्ये बसा. परशुरामाने सांगितलं ठीक आहे. म्हणले हे धनुष्य दरवाज्यामध्ये ठेवले. दरवाज्यामध्ये ठेवल्यानंतर आतमध्ये परशुराम बसले. पण ते सीता आली आणि धनुष्यावर बसली आणि गोडा गोडा करीत गेले ना खेळायला घेऊन. परशुराम बाहेर आले, पाहतात धनुष्य नाही. परशुरामाने विचारलं जनक राजा धनुष्य कुठे आहे माझं. जनक राजे म्हटले असं. परशुराम थोडे रागावले कारण त्यांचं असं होतं 21 वेळेला क्षत्रिय मारले होते त्यांनी. आणि रागाने पाहिलं जनक राजाला विचार असा पडला की आता हे काय करते तर काय नाही. म्हणले काय आमच्या मुलीने उचललं. म्हणले हा बघा. म्हणले कुठे. तर ते सीता काय करत होती धनुष्यावर बसून गोडा गोडा करत करत होती. आणि त्यावेळेला जनक राजे आणि परशुराम त्यांनी विचार केला काय करायचं आता. मग लगेच ते धनुष्य तिकडं लांब होतं. बाकीचे पळत गेले. 100 बलवान पहिलवान ते म्हणले आम्ही आणतो. म्हणले थांबा इथं. मल्ल पहिलवान 100 जणांनी उचललं, हल्लंच नाही त्यांना. बघा काय धनुष्य असेल. 100 पहिलवानाला ते धनुष्य उचललं नाही. मग जनक राजाने सांगितलं बाळ घोडा घेऊन ये इकडं तुझा. तिने सांगितलं चालले. लगेच पळत पळत लुटू लुटू लगेच गेली की लगेच बसली. आलं ना पळतच आलं ते धनुष्य बिगर चाकाचं बिगर पायाचं. वर बसली त्याच्यावरून आलं ना. आणि परशुरामाने पाहिलं. हा मग विचार केला ही शक्ती वेगळीच. त्यांच्या लक्षात आलं ही कोण आहे साक्षात लक्ष. मग परशुरामाने सांगितलं आज या धनुष्याला मी स्पर्श करणार नाही. संपलं माझं सामर्थ्य. लक्ष्मीने एकदा उचललं याला माझा संपला विषय. म्हणून आता एक ध्यानात ठेव म्हणे काय हे धनुष्य जो उचलील त्याला ही मुलगी अर्पण करायची. आणि मग तिथं रावण आला. रावणाला ते उचललं नाही. रावण चेंगरला अंगावर पडलं. त्याच्या बळच बाजूला काढून कसं तरी औषधाने दुरुस्त झालता रावण. त्याची कथा आहे बघा. म्हणून नंतर श्रीराम आले आणि त्यांनी मग ते धनुष्य उचललं आणि राम सीतेचा विवाह झाला. अशा प्रकारची कथा. आता वेळ संपला आपला. थोडं भजन होईल आणि आरती होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 श्री ज्ञानदेव
तुकाराम चला कांताराम पुणेकर चला बाबराव पुणेकर आणि भारत मेटे पावलं श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम चला बाबराव पुणेकर चला मेटे पाहुणे चला श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री हरिभक्त तुकाराम ज्ञानेश्वर महाराज पवनी शास्त्री यांच्यावरच गेलो. आज परतही आलो. इथं आल्यानंतर शास्त्रीजी मला आता असं बघायला मिळलं की एखाद्या मोठ्या गावामध्ये नाम सप्ताह चालतो तिथेही एवढी माणसं एकत्र येत नाहीत. फार दौंड पासून माणसं आली. लिंगाळे असेल, तुमचे बापू दौंडवरून आलेत, मडेवाडगाववरून आलेले आहेत, अजूनही आणखीन बऱ्याचशा गावावरून आलेली माणसं आहेत. खरोखर ही भागवत कथेची आणि सांगणाऱ्याचं प्रेम आहे. कथा तर खूप ऐकल्यात. अहो 1984 पासून भागवत कथा मी ऐकल्या. अगदी जाट देवळेकर ऐकलेले आहेत, आणखीन बालयोगी ऐकलेले आहेत. पण एक कथा पाण्यासारखी निर्मळ करण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे ते पवनी शास्त्री. तुम्ही अनेक जणांच्या कथा ऐकल्या असतील. आज जी कथा आपण ऐकली रामाची, राम जन्माची ती सीता स्वयंवरापर्यंत, पण इतकी सखोल कथा खरंच सांगा कोणी ऐकली का? कोणत्या भागवत कथाकारांनी सांगितली का आजपर्यंत? सांगितलं तेवढ्या पुरतं. लग्न झालं आणि सुंदर असं आम्ही 5 मंगलाष्टका म्हणलो आणि 2-3 हजार जमा केलं. एवढं आम्ही आजपर्यंत ऐकलं. पण इतकी छान कथा आज या कथेमधून आपण श्रवण केलं. असे शास्त्रीजी महाराज आणि तुम्ही सगळे श्रोतावर्ग, आपल्या या भोवतालच्या 2-3 गावाची माणसं अतिशय श्रवण करण्याकरता सगळी मंडळी जातीने हजर होतात. पाहिल्यानंतर शिवाजी महाराज मला असं वाटलं पाठीमागे जाऊन सल्ला द्यावा की ह्यांच्याकडे बघितलं का? कुणाकडे? स्वयंपाक करणाऱ्यांना सांगायचं होतं की माणसं बघितली का? की एवढा समाज या ठिकाणी एकत्र राहिले. गावाच्या गावाचं सप्त चालते शिवाजी महाराज, त्या 4 दिवस संध्याकाळचं जेवणच पुरत नाही अशी अवस्था होती. पण या ठिकाणी सगळी माणसं अतिशय जातीने हजर राहिलेली आहेत आणि अतिशय प्रसादही सगळ्यांना छान असा मिळणार आहे. आज 4थ्या दिवसाची कथा पूर्ण झालेली. उद्या 5व्या दिवसाची कथा आहे. 6:45 वाजता बरोबर कथेला प्रारंभ होणार आहे. आम्ही आज आलो बरं का बाबा सुरुवातीला. उद्या बी येणार आहे, काळजी करू नका. आता 2-4 दिवस आहे मी इथं. फार तुमचा काला घेणार आहे आम्ही. आता काय पुढे जाणं येणं नाही. आणि आपणही सर्वांनी असंच कथेकरता उद्या सर्वांनी यावं. कथा आता आरती होईल. आरती झाल्यानंतर खरं एवढी सगळी समज बसतील का जेवायला? शिवाजी महाराज बसू. मी सगळ्याचे शेवट बसेल, काळजी करू नका. पण असे सूचना तुम्हाला मी सगळ्यांना देतो. महिलांना पहिलं प्राधान्य द्या. आत्ताच बाबांच्या मुखातून आपण ऐकलं ही कशी आहे? ग्रहलक्ष्मी आहे. आणि ग्रहलक्ष्मीला पहिल्यांदा आपण या ठिकाणी आज भोजनाचा मान देणार आहोत. ही सूचना संपली आणि आरतीला प्रारंभ होईल. ऐका, पंगत बसताना महिला मंडळ अगोदर बसतील. काय होते, ग्लास पाण्याचं भरपूर आहे. फक्त प्रत्येक जण जर ग्लास घेऊन बसलं, आपल्या अगोदर उठणाऱ्याला पाणी पिण्यासाठी ग्लास तिथं नसतो. मग काय करा, ग्लास कोणी पाण्याचं भरून घेऊन बसू नका. महिला अगोदर व्यवस्थित बसतील. शिपी आमटीचा बेत आहे बघा आज. करमळ्यावरून जोड पाहुणे बघा, विनोद जोड ह्याच्यावर नाव आहे. ते स्वतः येऊन या ठिकाणी त्यांनी आमटी बनवली पाहुण्यांनी, वाशिंब्यावरून मेहुणीत ते त्यांनी. आणि व्यवस्थित शिपी आमटीचा बेत त्यांनी येथे येऊन बनवलाय. सहकुटुंब ते आले, त्यांनी व्यवस्थित बेत बनवलेला आहे. महिला मंडळ अगोदर बसतील. राहिलेले पाहुणे मंडळी, पुरुष मंडळी बसतील. सर्व तरुण मंडळ वाढण्याचं सहकार्य पंचक्रोशीतील करतील आणि सगळ्यांना प्रसाद व्यवस्थित पोचल अशी काळजी सगळी तरुण मंडळ घेणार आहे. इथं आता आरती होईल आणि नंतर महाप्रसाद होईल. हरी
जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री सुखमुने संतास निर्वेक्ष मददे